बापड्या ह्याच्यात भाजी घेऊन येते मी. आसावरी, 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 हे काय चालवलंय तुम्ही? कधीही याल आणि कधीही जाल का? आता तुम्हाला आमची आठवण आली म्हणून तुम्ही आलात. परत तुमच्या मनात काहीतरी येईल तर तुम्ही निघून जाल. मला नाही चालणार हे. त्या दिवशी किती आणि काय काय बोललात तुम्ही मला. मला खूप वाईट वाटलंय. आसावरी, मी नाही उघडणार आहे दरवाजा. नाही, तू दार उघडू नकोस. हवं तर मी परत आलेलो नाहीये. मी लगेच निघून जाईन. मग कशासाठी आलाय? त्या दिवशी बोलायचं काही राहून गेलं होतं का? नाही ग, मी काहीही बोलायला आलेलो नाहीये. मी फक्त हे 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 द्यायला आलोय. तुम्ही पैसे द्यायला आलाय? हो, कारण मी नवरा आहे तुझा. तुला काही कमी पडू नये ही जबाबदारी माझी आहे आसावरी. तू प्लीज हे पैसे घे. नवरा म्हणून मला माझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडायचं नाहीये. का? नाहीतर लोक तुम्हाला नावं ठेवतील म्हणून का? नाही ग आसावरी, हे बघ, नाती अजून तुटलेले नाहीयेत. कसं विसरतेस तू? आता काय त्रास देते मी? मागे लागले का तुमच्या? आणि मी असं काय मागितलं होतं की तुम्ही मला आठवण करून द्यायला आलाय की नाती तुटली नाहीयेत म्हणून? काही उरलेलं नातं सुद्धा तोडायचंय तुम्हाला, ते सुचवायला आलायत का? नाही ग आसावरी, मी तुला फक्त हे खर्चाचे पैसे द्यायला आलोय. एरवी द्यायचो ना तसेच. त्यात काही बदललेलं नाहीये. कसं बदललं नाहीये? सांगा ना, कसं बदललं नाहीये? सगळंच बदललंय. आधी तुम्ही दरवाजाच्या या बाजूला होतात, आता बाहेर आहात. मला नकोय तुमचे पैसे, तुम्ही या. हे बघ आसावरी, ऐक तू माझं. हे तू हे पैसे घे आणि बरेच प्रॉब्लेम तुझे सॉल्व्ह होतील ग. मनापेक्षा डोक्याने विचार करणाऱ्या सगळ्यांनाच असं वाटतं की पैशाने सगळे प्रश्न सुटतील म्हणून. ठीक आहे, मग मी तुम्हाला या जबाबदारीतनं मुक्त केलंय. कर्तव्य म्हणून देत असाल ना तर मीच तुम्हाला पैसे द्यायला हवेत. कारण मी माझ्या कर्तव्यात चुकले. मी लग्न करून फसवलंय तुम्हाला. तुम्हाला वाटलं होतं माझ्याशी लग्न झाल्यावरती तुमच्या आयुष्यात खूप सुख येईल, खूप आनंद येईल. माझ्यामुळे फक्त दुःखच आलंय तुमच्या आयुष्यात. तर आमची जबाबदारी तुमच्यावर पडली. माझ्या नालायक मुलामुळे तुमचं खूप आर्थिक नुकसान झालंय, तुमचा मानसिक छळ झालाय, तुमचा मौल्यवान वेळ वाया गेलाय. या सगळ्याची भरपाई नाही देऊ शकत मी, कारण तेवढी लायकी नाही हो माझी. आणि माझ्या मुलाची लायकी तर तुम्हाला माहितीच आहे. नाही, नको नको, अजून नवीन उधारी नको. मी तुम्हाला या जबाबदारीतून, या कर्तव्यातनं मुक्त करते. हे घर कसं चालवायचं ते आमचं आम्ही बघू. या तुम्ही. जा तुम्ही.
सोहम, सगळं तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करतोय. तुझ्या डोक्यात जे काय आहे ते काढून टाक आणि प्लीज एकदा तरी नीट वाग. आणि हो, हे पैसे आईकडे पोचवशील प्लीज. नाही हवं तर तू कमावलंयस असं सांग. अगं बाई, साखर काढायची राहिली वाटतं. आई झाला का चहा? आणते आणते. साखर आणायचीच राहिली आहे, संपली आहे वाटतं. काय करू आता? एवढी साखर पुरे आहे बबड्याच्या चहाला. आई दे का लवकर. आले आले बबड्या. आई किती वेळ लागतोय चहाला? दे ना लवकर. हो हो, अरे थांबा. हा घे, हा घे. सावकाश, गरम आहे. हा चीप. आई काय हे? साखर पण नाहीये यात, सगळी चव घालवली तोंडाची. अभिजितराजे या घरातनं गेल्यापासून ना तुझं कुठेच लक्ष नाहीये. अरे तसं नाहीये रे. तसंच आहे आई. तू जरी या घरात राहत असलीस ना तरी पण मनाने त्यांच्या सोबतच आहेस. नाही रे. नाही काय नाही? आई मला सांग, आजपर्यंत कधी झालं होतं ग असं? एकदा तरी झालं होतं का? मला तुला तो बिनसाखरेचा चहा द्यायचा नव्हता, पण आता तुझं लग्न झालंय ना. एका वर्षात तू त्यांच्यात एवढी गुंतलीस की माझ्याकडे दुर्लक्ष होतं हेही कळत नाहीये तुला. अरे तसं नाही रे बबड्या. आता कसं सांगू तुला मी? घरातलं सगळं सामान संपलंय. म्हणजे 25 तारीख आली की मी बाजारात जाऊन सगळं घेऊन येते ना. साखर संपली आणि माझ्याकडे पैसेही नाही आहेत आणायला. तुझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत? नाही ना, सगळे संपलेत. तुलाच आता कामाचं काहीतरी बघावं लागेल रे बाबा. ते तू डब्यांमध्ये साठवून ठेवतेस ना पैसे, ते चेक कर ना एकदा. अरे डब्यातलं सगळं सामान अगदी तळाला आलंय. त्यात काही पैसे असते तर मला दिसले असते ना. म्हणजे थोडेसे पैसे माझ्याकडे होते. सकाळी मी ते इस्त्रीवाल्याला देऊन टाकले आणि त्याला म्हटलं उद्यापासून येऊ नकोस बाबा, मी करत जाईन सगळे कपडे इस्त्री. मग काय आता पेपरवाला दूधवाला सगळ्यांना बंद करणार आहेस काय? हो, म्हणजे मी कमवीन तेव्हा कमवीन, पण तोपर्यंत काय आपण उपाशी राहायचंय? एक काम कर आई, तुझं ते ATM कार्ड आहे ना ते दे, मी पैसे काढून आणतो. नाही सोहम, ते पैसे यांचे आणि मला यांच्या पैशाला अजिबात हात लावायचा नाहीये. मग आता काय रोज बिनसाखरेचा चहा पिऊ आई? पंधरा, 16, 17, 18 पाव किलो तरी साखर येईल याच्यात. मस्त होतं ना. अगं आमचे हे ना गावी चाललेत 15 दिवसांसाठी आणि जाताना मला 150 लाडू बनवून दे म्हणतायत. अगं मग घरात कशाला बसायला हवं? विकतचे घेऊन दे की. विकतचे किती महाग पडतात प्रज्ञा, आणि घरी बनवून देणारे किती स्वच्छता पाळतात. शिवाय सामान कुठलं वापरतात हे पण पाहायलाच हवं ना आपल्याला.
आयत्या वेळी कोण मिळणार आहे? हो ना, बघू. खरंच कोणी घरी येऊन बनवून देणार असतं ना तर मी तिलाच 300-400 रुपये दिले असते बघ. तातेवाईनी तुम्हाला लाडू वळून हवे होते का? हो ग, चांगले 150 बनवून हवेत. कुणी आहे का तुझ्या ओळखीत घरी येऊन बनवून देणार? अहो दुसरं कोणी कशाला, मी देईन ना करून. अहो भाई, तू बनवून दिले तर बरंच आहे की. आणि तू सुगरण आहेसच, शिवाय तुझ्या हातचे लाडू म्हणजे मस्तच असतात बघ. पण वेळ आहे ना तुला तेवढा बनवायला? हो हो आहे ना, मी नक्की करून देईन. बरं झालं बाई, मोठा प्रश्न सोडवलास बघ माझा. मी येते. हा हो ये. हा निखिल, अरे कट्ट्यावर भेट, मस्त पार्टी करूया आज. कट्ट्यावर येऊन काय करू? आणि तू पार्टीची स्वप्न कसली बघतोस रे? साधा कटिंग प्यायला पैसे नाही आपल्याकडे. पैशांचं टेन्शन घेऊ नकोस रे, मी आहे ना. तू फक्त वेळेवर ये. बाय. ए ऐक ना, सोहम कुलकर्णी. आई त्यांच्या बबडाचं सगळं ऐकतात. तू आजपर्यंत खूप वेळा तुझ्या स्वार्थासाठी आईनं मॅनिप्युलेट केलंयस, आज प्लीज एका चांगल्या गोष्टीसाठी कर ना. मी सगळं सामान भरलंय रे घरात, आईनं वापरायला कन्व्हिन्स कर ना प्लीज. माझ्या खाण्यापिण्याची काळजी तू नको करूस. अरे तुझ्या नाही, मी आईंची काळजी करते. कारण माझी खात्री आहे बाहेर जाऊन तू काही ना काहीतरी खाऊन येणार आहेस, पण त्यांच्या बबड्याने खाल्लं नसेल ना, या भ्रमात त्या उपाशी राहतील. ओळखते मी त्यांना. अरे हो, तू तर माझ्या आईला माझ्यापेक्षा चांगलं ओळखतेस. तुझी मैत्रीण होती ना ती. माझी सासू माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करते. मग काय झालं त्याचं? प्रेम आटलं. सोम, तुला लाज कशी वाटत नाही रे मला असं चिडवायला? अरे तुझ्यामुळे आईंमध्ये आणि माझ्यामध्ये आज भांडण झालंय. तुझ्या नालायकपणामुळे मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलंय. हे विसरलंस का तू? मी नव्हतं सांगितलं तुला मंगळसूत्र काढून टाकायला. ओव्हर स्मार्ट बनायची तुलाच हाऊस होती ना, मग निस्तर आता. आणि किती मैत्रीण म्हणून मिरवलंस ना तू, तरी पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई मुलाच्या रक्ताच्या नात्यापुढे ना बाहेरचं नातं नाही टिकू शकत. आणि माझ्या आईचा माझ्यावर किती जीव आहे हे तुला वेगळं सांगायला नको. तुला माहिती आहे का, आत्ता जाऊन मी आईला सांगितलं ना की शुभ्राची यात काहीच चूक नव्हती, तर आई लगेच तिचा राग विसरेल आणि तुझ्याशी नॉर्मल बोलायला लागेल. अरे मग तू वाट कसली बघतोय सोम? आईना जो त्रास होतोय त्याच्यासाठी आटापिटा चाललाय ना माझा. प्लीज जा आणि सांग त्यांना. ओके सांगतो, पण एका अटीवर. त्याचे मंगळसूत्र गळ्यातनं काढून टाकलंस ना ते परत गळ्यात घाल. आणि माझ्याशी जे काही वागलीस ना त्यासाठी माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग. माफी? आणि ती पण तुझी? हो, आणि सॉरी म्हण. बोल मी माझ्या नवऱ्याच्या शब्दाबाहेर गेले. तू मला सॉरी म्हण, मी लगेच आईला जाऊन सांगतो की शुभ्राशी बोल म्हणून. आई लगेच तुझ्याशी बोलायला लागेल. बोल, तयार आहेस? तयार आहेस का माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायला? नाही ना? वाटलंच होतं मला. मग भोग आता सासूरवास. ऑल द बेस्ट. इतकी मस्त पार्टी करायला मिळाली भाई तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे भाई. थँक्यू सो मच यार. थँक्यू काय यार, एनी टाइम. बरं मी वॉशरूमला जाऊन येतो पटकन. येस येस लवकर आहे, मग आपण डान्स फ्लोअरवर जाऊ. ओके. येस.
हो हो कंटिन्युअसली बघतोय. परफेक्ट. सो आपलं आजचं सगळं बिल हा भरणार आहे. चेहरा लक्षात ठेवा. कम ऑन गर्ल्स, अशा शांत का? तुम्हाला जे हवंय ते बिंदास ऑर्डर करा. कम ऑन. ए नको यार, आयत्या वेळेला जर का त्याने नाही भरलं बिल तर हे बघ, रात्रभर हेच ग्लास ना विसळत बसावं लागेल. चिल गर्ल्स. या ट्विंकलच्या जादूला न भुलणारा अजून जन्माला यायचंय. या आणि तसंही याची विकेट तर एकाच आय कॉन्टॅक्ट मध्ये गेली.